जिल्हा परिषदच्या वतीनं आजच्या या ताराराणी महोत्सवाच्या निमित्तानं ग्रामीण भागातल्या विशेषतः जे आमचे बचत गट आहेत त्या बचत गटांच्या सर्व त्यांनी तयार केलेल्या सर्व पदार्थांचं असेल किंवा एकूण सगळ्याच मालाचं विक्री आणि प्रदर्शन अशा पद्धतीचा कार्यक्रम आज घेतला आहे. त्याचा शुभारंभ आज आपण करतो आहे. खरं तर उमेद नावाची जी संस्था राज्यस्तरावरती देशपातळीवरच्या सगळ्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाच्या वतीनं काम करते. एका बाजूला उमेद, दुसऱ्या बाजूला ग्रामविकास विभाग आणि त्यानंतर जिल्हा परिषदच्या संपूर्ण यंत्रणेच्या वतीनं या सगळ्या बचत गटांना प्रोत्साहन देणं, बचत गटाच्या एकूण उत्पादित केलेल्या मालाला व्यासपीठ बाजारपेठ उपलब्ध करून देणं, अशा पद्धतीचं जे काही कार्यक्रम घेतले जातात त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणून आजचं हे प्रदर्शन आहे. जिल्ह्यातल्या सगळ्या महिला आलेत, अतिशय उत्साही आहेत आणि मला असं वाटतं की त्यानिमित्ताने एक चांगला उत्सव, मग त्याच्यामध्ये खाद्य महोत्सव आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या पदार्थांची निर्मिती जी त्यांनी केलेली आहे त्या सगळ्याचा कोल्हापूरकर आस्वाद निश्चितपणाने साधतील. बदलापूरमध्ये स्त्री बीज तस्करी प्रकरण असताना पाहायला मिळते. आरोग्य विभागाने काय दखल घेतलेली आहे, कशा पद्धतीने वर्किंग करतात? आपण बघत असाल विधानसभेमध्ये सुद्धा त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारले गेले आणि पोलिसांनी ज्या पद्धतीनं पोलीस आणि आरोग्य विभागाची टीम काम करते त्यामुळे बदलापूरमधल्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय कठोरपणाने कारवाई होईल अशा पद्धतीचं काम एका बाजूला पोलीस आणि दुसऱ्या बाजूला आरोग्य विभागाचे लोक करत आहेत. मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं ही संपूर्ण प्रक्रिया आपण सगळेजण बघतोय ते बघितल्यानंतर पोलिसांना आणि आम्हालासुद्धा याच्यामध्ये अजूनही कठोरपणानं काही चांगले निर्णय घेणं किंवा काही अजून चांगली स्ट्रॉंग मॉनिटरिंग करणंसुद्धा आवश्यक आहे. आम्ही त्याच्याबद्दल सुद्धा आपण निर्णय घेतो. युद्धजन्य परिस्थितीमुळं आपण पाहतो की रांगा लागल्यात सिलेंडरसाठी असतील, काही ठिकाणी पेट्रोलसाठी असतील. कसं पाहता येईल कधीपर्यंत ही साधारणतः ही पूर्वभूत होण्यासाठी? ते माझी विनंती पहिल्यांदा आपल्याला आहे, सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या लोकांनासुद्धा आहे. बऱ्याच वेळा असं होत असते की अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर आपण लोकांना राईट गायडन्स करणं महत्त्वाचं आहे. आपल्या सगळ्यांच्यासाठी ही झालेली परिस्थिती खूपच अपवादात्मक परिस्थिती उद्भवलेली आहे. दुर्दैवानं ज्या पद्धतीचं युद्ध पलीकडच्या भागाला आखाती जी काही देशांमध्ये चाललेलं आहे त्याचा फटका आपल्याला बसेल ही जी काही भीती आहे. पण महाराष्ट्र शासनाने विशेषतः भारत सरकारसुद्धा लोकांची गैरसोय होणे यासाठी योग्य त्या उपाययोजना करते. फक्त बऱ्याच वेळा असं होतं आहे की आपल्याकडे जी म्हण आहे साप साप म्हणून भुई बडवणं किंवा विनाकारणच आपण एखाद्या गोष्टीची टंचाई होईल म्हणून अगदी भयभीत होऊन गरज नसतानासुद्धा रोज रांगा लावायला जाणं. आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही त्याची बैठक घेतो आहे. यापूर्वीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा वारंवार आपल्या सगळ्यांना सूचित केलं आहे कुठल्याही नागरिकांना अशा पद्धतीच्या गॅस टंचाईला असेल, पेट्रोल टंचाईला असेल सामोरं जावं लागणार नाही. यासाठी शासन स्तरावरती ज्या ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे ते एका बाजूला भारत सरकार आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासनसुद्धा करते. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, आजसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी काही आम्ही बैठक घेतो आहे त्या बैठकीच्या माध्यमातून या सगळ्याबद्दलची स्पष्टता मी करू. जिल्हा परिषद अध्यक्ष बैठक झाली का किंवा अध्यक्ष पंचायत दिवसाचा कालावधी वाढवलेला आहे. आता यात्रा तोंडावर आहे, अनेक गावात यात्रा शिवभोजन तिकडे बंद होणार आहे, अनेक छोटे मोठे हॉटेल बंद होत आहेत. माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे की अपवादात्मक परिस्थितीमध्ये थोडंसं वस्तुस्थिती बघून आपण सगळे गेलो की बरेचसे प्रश्न सुटतील. अशा काही घटना होणार नाहीत यासाठी शासन स्तरावरनं आम्ही सगळीच मंडळी त्याच्याबद्दल योग्य त्या पद्धतीच्या सातत्यानं समन्वय ठेवणं, योग्य मॉनिटरिंग करणं आणि त्याच्यापेक्षा उपाययोजना करणं यासाठी आम्ही काम करतो आहे. लोकांना पॅनिक होऊ देणार नाही अशा पद्धतीची जबाबदारी शासन घेईल. फक्त शासन आणि समाज यांच्यामध्ये समन्वय करत असताना तुमच्यासुद्धा भूमिका महत्त्वाच्या आहेत. त्या सगळ्या भूमिका आपण पार पडू. जिल्हा परिषद अध्यक्ष काही बैठक झाली का? जिल्हा परिषदच्या निवडणुकांमध्ये आता 17 तारखेला निवडणुका आहेत. कालच आपण बघितलं असेल पंचायत समितीच्या सगळ्या सभापती पदाच्या निवडणुका झाल्या. जिल्हा परिषदच्या निवडणुकासुद्धा परवाचा मंगळवारी होत आहेत. 1-2 दिवसांमध्ये याबद्दलच्या बैठकाही होतील, योग्य पद्धतीचे निर्णय होतील आणि आपल्या सगळ्यांना महायुतीचं सरकार ज्या पद्धतीनं महानगरपालिकेत बसलं त्याच पद्धतीनं उद्याच्या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा बसलेलं दिसेल. महायुतीमध्ये दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत राष्ट्रवादी आणि भाजपकडे. ते निश्चितपणे असणार आहेत. शेवटी सगळेच लोकांना वाटते की सत्तेत आपण आलो आहे पण त्याचा सत्तेचा वाटा अधिक मिळावा, पहिल्यांदा मला मिळावा ही साहजिक अपेक्षा आहे. परंतु त्याच्यामध्ये समन्वय करू. राज्यस्तरावरचे नेते आम्हाला मार्गदर्शन करतील आणि जिल्हा स्तरावरचे सुद्धा प्रमुख नेते आणि सगळेच प्रमुख पदाधिकारी त्याच्यामध्ये सहभागी होतील आणि महायुतीचा अध्यक्ष, महायुतीचा उपाध्यक्ष पुढच्या 17 तारखेला होईल. साहेब, धर्म स्वातंत्र्य जे विधेयक आहे त्या विधेयकावर आता सार्वजनिक सुनावणी घ्या असं जे आहे ते विरोधी पोलीस आमदार जे आहेत ते म्हणत आहेत. हा मुद्दा प्रचंड या 2 दिवसामध्ये गाजताना पाहायला मिळतो. आपण या मुद्द्याकडे कसं पाहतो? ते माझं असं म्हणणं आहे, विधेयक मांडले त्या विधेयकामध्ये एका बाजूला विधिमंडळामध्ये आणि त्याच्यानंतर सार्वजनिक पद्धतीने काही सूचना यायची असेल तर त्याच्याबद्दलची त्यांची मागणी असेल तर निश्चित सरकार त्याच्यावर सुद्धा विचार करेल.
इचलकरंजी शहरातील आज तुम्हाला काही नागरिक इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलसाठी भेटायला आले की त्या संदर्भात विविध मागण्या केलेल्या आहेत त्याबद्दल काय सांगा? IGM हॉस्पिटलबद्दल मला अजून भेटलेले नाहीत, पण मला असं वाटतं भेटले तर निश्चितपणे मी त्यांचं ऐकून घेईन. ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या निश्चित आपण करू. जी बिल्डिंग आहे ती नवीन नूतनी तयार करण्यात आल्या ती स्थलांतरित कधी होईल असं? ECG नसेल, ESICची. ESICची बिल्डिंग नवीन, त्याच्यासाठी जागा अजून आपल्याला उपलब्ध होत नाही. आमचा प्रयत्न आहे की तिथं आता असतील त्या सुविधासुद्धा कशा चांगल्या देता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि इचलकरंजीमध्ये मला असं वाटतं की आपल्या जिल्ह्यामधलं ESICचं सर्वात जास्त काम, कारण का तर टेक्स्टाईलचं हब असल्यामुळं कामगार वर्ग प्रचंड आहे. ESICमध्ये आपण 0 ते 50 लाख रुपयेपर्यंतचे सगळे उपचार मोफत करतो आहे आणि ही योजना माझ्या विभागाकडे आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रभावीपणाने राबण्यासाठी मी निश्चितपणाने प्रयत्न करतो आहे. इचलकरंजीकरांना त्याचा फायदा व्हायसाठी ज्या काही निर्णय, जे सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजेत ते शासन म्हणून आम्ही घेऊ. MRI मशीनची मागणी होती आणि आपण देऊ ना. MRI असेल, डायलिसिस असेल, जिल्ह्यातल्या एका बाजूला सार्वजनिक आरोग्य विभागात आणि दुसऱ्या बाजूला ESICच्या सगळ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सुद्धा आपण देणार आहोत. इचलकरंजीला तर निश्चितपणे देऊ आपण. चला.